नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की जीवा आणि नंदिनीने आता सरोगसीचा निर्णय घेतला आहे. ते दोघे ठरवतात की आता आपण आईंना सगळं सत्य सांगायचं आणि त्यानंतर आपण सरोगसीचा निर्णय घेतलाय हे सुद्धा आपण आईला सांगायलाच पाहिजे. पण सरोगसीसाठी ज्या मुलीची निवड केली ती नात्यातलीच असायला हवी. त्याचमुळे शारदाच्या मदतीने नंदिनीची लांबची बहीण आता आर्या सागत ही जीवाला मिळते. तर जीवा आता नंदिनीचा बर्थडे असतो, त्यामुळे तिला स्पेशल गिफ्ट म्हणून आर्याला घरी बोलावतो. जीवा आता नंदिनीला गिफ्ट देत म्हणतो की आपलं बाळ पोटात वाढवणारी आई आपल्याला भेटली आहे. त्यानंतर जीवा आता आर्याला घरात बोलवतो. तर नंदिनी आर्याला बघून आता पूर्णपणे शॉक झालेली असते. त्यानंतर जीवा तिला सगळं काही समजवतो की आईनेच आर्या आणि माझी भेट करून दिली आणि यात आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण ती आपल्या नात्यामध्येच आहे.